करमोडा सरपंचांची त्रासाला कंटाळून आत्महत्या. आत्महत्येपूर्वी व्हिडिओत गंभीर आरोप. सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा आरोप. दामगाव पोलिसात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील करमोडा ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक प्रकाश उगले वय 46 वर्ष यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्यावर होत असलेल्या कथित त्रासाबाबत व्हिडिओ तयार केल्याचे समोर आले असून या प्रकरणी दामगाव पोलीस ठाण्यात अप क्रमांक 270/2026 अन्वये कलम 108 व 351(3) BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात दाखल फिर्यादीनुसार आत्महत्येपूर्वी दीपक उगले यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये गावातील एका व्यक्तीकडून सरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी वारंवार दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. या घटनेची दखल घेऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत दीपक उगले यांनी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे, खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव तसेच पत्रकार संघटनेला उद्देशून स्टेटस ठेवल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार दीपक उगले यांनी लोहगाव शिवारातील गट क्रमांक 69 मधील स्वतःच्या शेतात आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे वय अंदाजे 35 वर्ष राहणार करमोडा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेबाबतही आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये चिंता व्यक्त करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. संबंधित आरोपीचे राजकीय प्राबल्य असल्याने त्याला जामीन मिळाल्यास कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. मृतकाचे भाऊ श्रीकृष्ण प्रकाश उगले वय 40 वर्ष यांच्या तक्रारीवरून दामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे पुढील तपास करत आहेत. दरम्यान आत्महत्येपूर्वी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओतील आरोपांची सत्यता, आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या परिस्थिती आणि संबंधित व्यक्तीची भूमिका याबाबत पोलीस तपास सुरू आहे. या तपासातून या प्रकरणामागील नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. वैभव पाटील उर्फ भैया वर्गे याचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत दारू पिणे, पत्त्याचा क्लब शेतात चालवणे हेच कामं आहेत. दुसरे कोणतेही त्याला कामं नाहीत. तर मी कधीही तुझी सुपारी देऊ शकतो. तू तुझा परिवार घेऊन नांदुऱ्यात असला तरी तुला तिथं संपवून टाकेन. तू माझं काहीच करू शकत नाहीस. लवकरात लवकर तू राजीनामा दे असा नाहक त्रास रोज फोनवर भेटून समक्ष देत होता. तू जर याच्याबद्दल कोणालाही सांगितलं तर तुझ्या पत्नीला व तुझ्या दोन्ही मुलांना मी संपवून टाकेन. माझ्या वडिलांचं राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं वजन आहे. मला कोण्याही हालतमध्ये सरपंच पद हवं आहे. दिवाळीनंतर ग्रामपंचायतचे मतदान होणार आहे. तोपर्यंत तू तुझं ठरवून घे. त्याला फासावर लटकवण्यासाठी पूर्ण पत्रकार संघटना, माननीय आमदारजी कुटे, खासदार साहेब प्रतापराव जाधव या सर्वांनी पुढाकार घेऊन याला फासावर लटकवण्याचे काम करावे अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. हा जमानत होऊन बाहेर येता कामा नये. हा बाहेर आला तर माझा पूर्ण परिवार हा संपून टाकणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वांनी माझा हा व्हिडिओ टेटेसला बघितल्यानंतर लवकरात लवकर संग्रामपूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून आरोपीला अटक करून नंतर जो काही माझा अंत्यविधी आहे तो सर्वांनी शांततेत पार पाडावा. इतकंच माझं बोलणं आहे. विशेष करून जास्तीत जास्त लोकांनी माझ्या या अंत्यविधीला हजर राहण्याचे काम करावे. मी माझ्या सर्व मित्रमंडळीचा आणि गावातील सर्व लोकांचा खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी मला सुखदुःखामध्ये आतापर्यंत साथ दिलेली आहे. पुढेही ते मला साथ देतील अशी मी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज रोजी संग्रामपूर तालुक्यातील करमोडा गावचे विद्यमान सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी त्यांना त्रास देत असलेल्या वैभव उर्फ भैया दादाराव वर्गे यांच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे स्टेटस त्यांच्या मोबाईलवर ठेवून सकाळी 6:30 वाजता करमोडा येथील त्यांच्या शेतामध्ये गळफास घेतलेला आहे. सदरबाबतची घटना त्यांचे भाऊ श्रीकृष्ण प्रकाश उगले यांनी पोलीस स्टेशनला येऊन कळवल्यावरून पोलीस स्टेशन तामगाव या ठिकाणी अपराध क्रमांक 270/2026 कलम 108 BNS प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आलेले आहेत. आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यास लवकरच अटक करून त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.